भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचा भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराज की जय। पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर हे भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला होता, राहिला आणि राहणार आहे. म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर असो किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा असो, नाना गायकवाड आज इथे विराजमान झालेले आहेत. तुमच्या सभापतींना त्याची कॉलर पकडली अंबादास दानवे यांनी, त्यावरून काही तक्रार दाखल करणार आहात की काय? ना बोला. नाही, आता या निवडणुकांच्या वेळेस या भूमिका मान्य आपण करायला पाहिजे आणि शांततेने ही प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे. पण आता त्यावेळेस जी ही भाऊ तुम्ही मागे सरतात थोडं. यामध्ये असं आहे की शिवसेनेचे काही सदस्य तुमच्या विरोधामध्ये गेले, युती असताना काही सदस्य विरोधामध्ये का गेले आणि खास करून तुम्हीचा फक्त एका मताने विजय झालेला आहे, केवळ एका मताने. सदस्य संख्या अधिक असताना सुद्धा पालकमंत्र्यांचे 2 सदस्य तुमच्यासोबत राहिले, मात्र खासदारांचे तुमच्यासोबत का नाही राहिले? आता तो विषय त्यांचा आहे. आमचा जो विषय होता, आदेश आम्हाला पार्टीने दिले, ते आदेश आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व सदस्यांनी पाळले. तर त्यांचा तो विषय आहे, त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. तुम्ही तक्रार करणार याची वरिष्ठांकडे, युती धर्म पाळला नाही त्याची? त्याचं नक्कीच आम्ही त्याचा करणार. तुमच्या मार्फत पण ते तिथपर्यंत जाणारच आहे ना. धन्यवाद. थँक्यू. थोडं जोर. सभापतीपदी आज माझी या ठिकाणी निवड झाली. हे सर्वप्रथम आमचे सर्वांचे लाडके नेते देवेंद्रजींचे या ठिकाणी विशेष आभार मानून देशाध्यक्ष चव्हाण, आमचे नेते कांबळे नाना, दानवे, साली चव्हाण या सर्वांच्या सहकार्याने, विशेष पालकमंत्री महोदय संजयजी शिरसाट यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी युतीचा धर्म पाळला आणि त्या माध्यमातूनच आज आमच्या युतीचा सभापती आणि उपसभापती झाला. भारतीय जनता पार्टीचे 7ही मतं या ठिकाणी दोन्ही पक्षाला पडले. आमचा परंतु आज या ठिकाणी आमच्या सर्व नेत्यांच्या सर्व माजी सहकारी सदस्य त्यांनी ज्यांनी मला मतदान केलं त्यांचे मी या ठिकाणी विशेष आभार करतो, व्यक्त करतो. आणि ज्यांनी काही केलं त्यांनाही पुढच्या काळात या तालुक्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन मी पूर्ण वेळ या ठिकाणी शेतकऱ्यांची जनसेवा, सर्वसामान्यांची जनसेवा करण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी नक्की करणार आहे. माझ्या मनात कोणाबद्दल दोष नाही, राग नाही. मी सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका या ठिकाणी आजपर्यंत पक्ष होता, पक्षाचे विषय होते, परंतु आता जनतेचा विषय आला. जो सदस्य जनतेचे प्रश्न घेऊन येईल मी त्याचं काम केल्याशिवाय राहतो. बरं, परंतु बाहेर तुम्ही संघर्षाला सामोरे गेला, काय घडवतं नेमकं बाहेर? हे आता हे चालू असतं. कृष्ण भाऊ थांबा. सगळ्या गोष्टी ज्यांनी त्यांनी आपल्या सांभाळायला पाहिजे. विनाकारण एकमेकावर आरोप प्रत्यारोप होत नाही. ठीक आहे, जन्माला आरोप कधीतरी मारायचं, मरण शेवटी भगवंत देतो, कुणी व्यक्ती घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं मी अशा कुठल्याही गोष्टीला घाबरलो. पण कारवाई करणार आहात का, आहे का? कारण तुमचा व्हिडिओ आहे, हे आता पक्ष श्रेष्ठी ठरवतील. जसं मला पक्षाचा आदेश येईल तसं.
थांबा